सरगम म्युझिक कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या सुपर सिंगर स्पर्धेमध्ये ऋषिकेश तिळगुळकर नावाचा मुलगा आघाडीवर. ऋषिकेश तिळगुळकर, आपला ऋषिकेश तिळगुळकर तर ना सुपर सिंगर. काय वाजेटजी, सगळं ठीक? नाही, काही नाही. नक्की? येस, सांगेन काही लागलं तर. शुअर, सांगा. जवळकर मॅडम, इकडे या, इकडे या. हो, पटकन या इकडे. ए गोप्या, काय ये पटकन. काय एक मिनिट, हे बघा. काय हे बघा ना. सरगम म्युझिक कंपनीतर्फे आयोजित केलेल्या सुपर सिंगर कॉम्पिटिशन मध्ये ऋषिकेश तिळगुळकर नावाचा मुलगा आघाडीवर. मॅडम, तुमचं बास झालं आता. बास झालं आता. मी सांगतो तेवढंच ऐकायचं. इकडे बघा, मागे बघा. आता इथे बघा. ओरडू नका, ओरडू नका. पहिल्यांदा जेव्हा मी नाव वाचलं ना, तेव्हा मला असंच वाटलं होतं तिळगुळकर नावाचा कोणीतरी दुसरी व्यक्ती असेल. पण हा फोटो बघितला आणि कन्फर्म झालं, ऋषिकेश तिळगुळकर. मी ना यांका ना आधीच ओळखून असा. आउट ऑफ द ऑफिस काहीतरी चाललं असं यांचं. अरे मी सांगत होते ना, माझ्यावर विश्वास ठेवा. ऋषिकेश तिळगुळकर म्हणजेच आरजे आभास आहे. शुभांगी मॅडम, तुमचं आपलं काहीतरी. आता आरजे आभास खैसून लिहिला मध्येच. मी एक काम करते. काय? मी ना त्यांनाच विचारते. नको 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 मॅडम. एक काम करूया, आपण किती नोट्स येतात ना ते बघत राहूया. या. काय गिफ्ट देऊया आपण तिळगुळकरांना? मला काय वाटतं, आता हा सिंगर आहे तर कधी गिटार असं काहीतरी. मज्जा वाटली ना लपाछुपी खेळून? काय? तुम्हाला लपाछुपी खेळायला आवडतेच. तुम्ही नाही का कसं लपवून ठेवलं आमच्यापासून की तुम्हाला सुंदर गाता येतं ते? आणि काय काय लपवलंय तुम्ही तिळगुळकर? मॅडम, असं नका ना त्रास देऊ त्याला. म्हणजे कसं आहे, ही सुपर सिंगर स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला सांगायचं असेल ना की मला गायनाची आवड आहे म्हणून. एक्झॅक्टली. पण तिळगुळकर, तुम्ही आता स्टार झालात, पण मग विसरू नका आम्हाला. शुभांगीजी, ते तुमचं काम. अगं मी ऋषी, पण असं मस्त सरप्राईज दिलंस आम्हाला तू. पण काय रे, कधीपासून सगळी तयारी सुरू केली होतीस तू? पेढे घ्या, पेढे पेढे. अगोदर पेढे घ्या तुम्ही. हे घ्या, हे घ्या. माझ्या स्वतःच्या पैशाने आणले ना. अरे वा, काय नाव ठेवलं मुलाचं? तिळगुळकर. वा वा, तिळगुळकर का? नाही नाही, तिळगुळकरांचा फोटो आलाय पेपरमध्ये. हे घ्या. चला घरी द्यायला हवे पेढे. ओ असं काय करतो? ओ शुभांगी मॅडम, ओ जरा आंबा बर्फी आणलीस तर काय केलं असते. आज दुपारच्या पेपरमध्ये ही न्यूज छापून आली आहे, म्हणजे उद्या सकाळच्या पेपरमध्ये पण येणार. ते सगळ्यांना कळणार. दादा, बाबा, आई,
नाही, तिला हे कळता कामा नाही. तिला खूप मोठा धक्का बसेल. पण आता माझ्या हातात काही नाही. काय करू? आईला कळलं तर? अभिनंदन मित्रा, अभिनंदन. अरे तू एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकलायस, सुपर सिंगर झालास रिषा तू. काय झालं रिषा? तुम्हाला सगळं संपलंय. माझी वाट लागली. अरे ही कॉम्पिटिशन इतकी फेमस होईल मला माहीतच नव्हतं. अरे आज दुपारच्या पेपरमध्ये ही बातमी आली असून. अरे तुला कळतंय का? म्हणजे उद्या सकाळच्या पेपरमध्ये सुद्धा येईल ही बातमी. सगळ्यांना कळेल. सुम्या आईला कळेल, आईला. ऋषी मित्र, अरे तू टेन्शन कशा पाय घेतोस? मी आहे ना. आज तुझ्यासाठी एवढा मोठा दिवस आहे. खुशीनं जग की. मी सगळं सांभाळून घेईल बघ. माझ्याकडे एक आयडिया आहे. घेई छंद मकरंद घेई. बाबा बाबा बाबा, एक न्यूज आहे. अरे खूप खुशीत दिसतेस. न्यूजच तशी आहे बाबा. तुम्हाला माहितीये, सरगम म्युझिक कंपनीने एक सिंगिंग कॉम्पिटिशन ठेवलं होतं आणि आपले मिस्टर तिळगुळकर ते कॉम्पिटिशन जिंकलेत. काय सांगतेस काय? अहो हो ना, एका रात्रीत तिळगुळकर सुपर सिंगर ठरले. म्हणजे ऋषी एवढा छान गातो याची मला कल्पनाच नव्हती. म्हणजे सिनेकट्टा मॅगझिनच्या परिवारासाठी आहे ना, खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. ऋषी बरोबर आहे ना, या सिनेकट्टा मॅगझिनला आता कशी प्रसिद्धी मिळते ना, तू बघत. मी आलोच त्याला. बाबा अहो किती वाजले आहेत? आता नको, उद्या जा. अगं फोनवर तर बोलू. ओके. हा येस सर. अभिनंदन. सुपर सिंगरचं अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. म्हणजे ऑफिसचं काम सांभाळून हे कॉम्पिटिशन वगैरे कसं जमवलं तुम्ही? पण खरं सांगू का, सिनेकट्टाच्या परिवारासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. येस सर, थँक्यू अगेन. हा, बाबा कुठे आहेत? हा, त्यांनाही आनंद झाला असणार. द्या त्यांना फोन द्या. त्यांचंही अभिनंदन करतो. सर मी बाबांना फोन नाही देऊ शकत. म्हणजे ते नाही बोलू शकत. आता ते झोपलेत. हा ठीक आहे. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. हा, ठेवतो फोन. येस सर. किती साधा पोरगा आहे ना. म्हणजे एवढं यश मिळून सुद्धा जमिनीवर आहे. आवाजात ना माज ना गर्व. या अशाच गोष्टी माणसाला खूप मोठं बनवतात. माणूस म्हणूनही आणि कलाकार म्हणूनही. हा सुम्या बोल. काम झालं? अरे काही ठीक नाहीये रिषा. काकूंना कळलंय सगळं. काय? अरे तू होतास ना तिकडे? मग अरे मी येण्याआधीच काका इथं पोहोचले आणि त्यांनी काकूंना सगळं सांगितलं रिषा. काय? बाबा? अरे बाबांना कोणी सांगितलं? कृष्णकांत साहेबांनी. ते घरी आलेले काकांना भेटाया. सुम्या तू फोन आईला दे, मी बोलतो तिच्याशी. रिषा, काकूंनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलंय. कोणाशीच बोलत नाहीयेत त्या.